शिलाई मारणार आहे. पट्टी लावून धावदोऱ्याची शिलाई मारायची. आणि मग आता हे दोन जॉईंट करायचे, खांदे जॉईंट करायचे, शोल्डर जॉईंट करायचे. ह्याला पण मी फोल्डिंगच करून घेते. पहिले सरळ बाजूने मारायची शिलाई, मग उलट करून मारायची. शोल्डर जॉईंट झाले. आता हात जॉईंट करायचा आहे. हा कमी भाग आहे तो पाठीमागे आणि खोलगट भाग आहे तो पुढे. तुम्हाला समजत नसेल हे अगोदर असं मध्ये एक खोलगट बाजू आहे आणि तुम्हाला समजत नाही तर हे अशी खोलगट बाजूला असं हे करून घ्या, म्हणजे बरं पडेल. ही मागची साईड असे जॉईंट करून घ्यायचं. दोन्ही हात लावून झालेत. आता हे पट्टी पाहिजे तुम्ही याची शिलाई मारून घेऊ शकता. मी डायरेक्ट करते. आणि कच्च्या आता ही मोठी शिलाई मारायची वरून. दोन्ही हाताला असंच करून घ्या. दोन्ही साईडला हात हेमिंगसाठी करून घेतले. आता हे दोन्ही फिटिंग हे साईडने शिलाई मारायची. हे इथे ठेवायचं, हे इथे पण बघायचं, हे इथे बघायचं. हे खांदे व्यवस्थित आहे की नाही आणि मग शिलाई मारायची. बरोबर आहे. दोन्ही साईड झाले मारून शिलाई. आता फोल्डिंग करून घ्यायचं असं आणि इथून असं शिलाई मारायची. दोन्ही साईड शिलाई मारून झाले, इथे पण इथे पण. आता आपण गळापट्टी लावणार आहे. हे जे व्यवस्थित कापून घ्यायचं आहे क्रॉस. ह्याला असं क्रॉस शिलाई मारायची. पट्ट्या जॉईंट करून घ्यायचे. अशी क्रॉस पट्टी कापून जॉईंट करून घेतले. आता एक खांदा आहे, शोल्डर आहे, त्याच्या गळ्याच्या बाजूला थोडंसं असं त्याशी थोडीशी क्रॉस मारा. तुम्हाला वाटत असेल गळा पडतात, आता थोडंसं इथपर्यंतच मारायचं. हे
इथपर्यंत, इथून इथपर्यंतच मारलाय. आता गळापट्टी लावायची आहे. इथे दुमडले. खालचा कपडा थोडा हे सोडा, लूज सोडा, म्हणजे ओढून घेऊ नका. इकडे असं नाही झालं पाहिजे, असं पाहिजे. अशा तऱ्हेने पूर्ण गळापट्टी मारून घ्या. एंड झाला. आता इथे असं आपण पायपिंग करून घेणार आहे. तुम्हाला जर डायरेक्ट नाही जमत असेल तर हे इथून अशी शिलाई मारून घ्या अगोदर आणि नंतर मग हे करा. मी डायरेक्टच करते. पायपिंग झालेली आहे. ब्लाऊजची कमर 33 आहे आणि 37, म्हणजे 4 इंच राहत आहे. म्हणजे इथे 1 इंच घ्यायचे, इथे 1 इंच, इथे 1 इंच. छत्तीस छाती आहे. 36चा चौथा भाग 9 आहे. 9 इथून पट्टी सोडून द्यायची. 9 हातघेर 12 आहे. 6 इंच काय होतं त्याला, काखेमध्ये 8.25. अशी शिलाई मारून घ्यायची. असं दोन्ही साईडला शिलाई मारून झाले.